नांदेड, परभणी, बीड येथील अमानवीय हत्याकांडातील दोषींवर कठोर कारवाई करा. सन महाराष्ट्र न्यूज नांदेड. भारतीय संविधान समर्थन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा. नांदेड जिल्ह्यातील मूलभूत प्रश्न व विविध मागण्या घेऊन भारतीय संविधान महामोर्चाने नांदेड जिल्ह्याच्या खालील मागण्या आग्रहासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. हा मोर्चा महात्मा फुले पुतळ्यापासून शिवाजीनगर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा यांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यानंतर समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देऊन विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. नांदेड बोंदारतर्फे हवेली, कालवश अभय भालेराव, परभणी येथील शहीद सोमनाथ सूर्यवंशी, शहीद विजयदादा वाकोडे यांच्या हत्यारांना तसेच जातीयवादी मानसिकतेतून कोबिंग ऑपरेशनच्या नावाने तरुणी माता भगिनी यांचा विनयभंग करून मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक गोरबांड व सहाय्यक पोलीस निरीक्षक मरे व त्यांचे सहकारी पोलीस यांना बडतर्फ करून त्यांच्यावर अट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करा. तसेच नांदेड बोंढारे येथील कालवश अक्षय भालेराव प्रकरणात राज्य सरकारकडून विशेष सरकारी वकील मिळावा म्हणून कागदोपत्री प्रलंबित असलेली कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या LCB त्वरित करावी. वडार समाजातील भीमसैनिक कालवा सोमनाथ सूर्यवंशी व कालवास विजयदादा वाकोडे यांच्या परिवारांना 1 कोटीची आर्थिक मदत देऊन संबंधित परिवारांनी पुनर्वसन करावे. बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील कैलासवासी संतोष देशमुख सरपंच यांची हत्या करणाऱ्यांना गुन्हेगारांच्यावर कारवाई कठोर करून फाशी शिक्षा द्यावी. संसदेतील सभागृहात गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकेरी उल्लेख करून निंदवण केल्याप्रकरणी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. तसेच त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी. आदी मागण्याच्या साठी समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर प्राध्यापक राजू सोनसळे, प्राध्यापक राहुल चिखलीकर, प्रतीक मोरे, अंकुश सावते, अनिल सिरसे आदी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पाहूया स्पेशल रिपोर्ट सन महाराष्ट्र न्यूज नांदेड. परभणी येथे 10 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये जे काही संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली, त्या अनुषंगाने परभणीमध्ये जो काही मार्च निघाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी जे काही कोम्बिंग ऑपरेशन केलं, तर त्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये 2 लोक मारल्या गेली. त्याच्यामध्ये सूर्यवंशी नावाचा एक PhD करणारा, लॉ करणारा विद्यार्थी जो आहे तो त्याच्यात मारला गेला, सोमनाथ सूर्यवंशी. त्याचबरोबर जे आहे ते 2 महिला जखमी आहेत, अनेक पुरुष मंडळी जखमी आहेत. ह्या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने जे आहे ते आमची मागणी या ठिकाणी अशी आहे की या प्रकरणातले जे मुख्य आरोपी आहेत अशोक गोरबांड, तर 1 महिना होत आहे त्यांना निलंबित करू, त्यांच्यावर अद्यापही FIR झालं नाही. FIR ला भारतीय न्याय संहितेमध्ये FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. फर्स्ट इन्फॉर्मेशन जी फिर्यादीची असते ती घ्यायची असते आणि तक्रार दाखल करून घ्यायची असते आणि इन्व्हेस्टिगेशन करून नंतर मग जे आहे ते चार्जशीट दाखल होत असते. तर आमचं असं म्हणणं आहे, आमच्या अनेक लोकांचे बयान आहेत की अशोक गोरबांड, त्या मोंढा पोलीस स्टेशनचे PI मरे, त्याचबरोबर त्यांचे जे काही साक्षीदार आहेत आणि जे व्हिडिओमध्ये मारहाण करताना लोक आहेत पोलीस कर्मचारी, त्या सर्वांवर FIR झाले पाहिजे. त्याच्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याचबरोबर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्याचसह विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ह्या सगळ्यांवर जे आहे ते फौजदारी स्वरूपाची कारवाई जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्याकडून आणि IG विभागाकडून झाली पाहिजे. या मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी मोर्चामध्ये आलेलो होतो. या मोर्चामध्ये बीडचा झालेला सरपंच देशमुख यांचा खून असेल किंवा नांदेडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने झालेला जो काही अक्षय भालेरावचा खून असेल, या मागण्या होत्या. EVM ची मागणी होती आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की नांदेडमध्ये जो काही खून झालेला होता तर त्या खुनाच्या अनुषंगाने जे आहे ते LCB ला त्वरित ते रेफर करून यामध्ये LCB ने जी फाईल थांबवलेली आहे, ज्याच्यामुळे सरकारी वकील अद्याप मिळालेला नाही, तर तो सरकारी वकील मिळावा म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या पातळीवर जे आहे ते वैयक्तिक दखल घेऊन तात्काळ कारवाई करायला होतो असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे. धन्यवाद.